आपण आता एंट्री करतो इथं यात्रेला जातो आपण. इथे एंट्री केली, इथे एंट्री बोर्ड लावलेला होता. थोडा रस्ता खराब आहे बघू शकतात. तर बघा मोटरसायकलची पार्किंग इथं इथे खाली छान असा नजारा. गर्दी बघा गर्दी. गाड्या बघा गाड्या. नमस्कार मंडळी, मी सुरेश पवार. आपल्या सुरेश पवार ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आपल्यासोबत आज आहे भगवान खिल्लारी, आपले खूप जुने मित्र आहे. त्यांच्यासोबत आज आलो आहे पहिल्यांदा केमची यात्रा. केमच्या यात्रेमध्ये पहिल्यांदा आम्ही आलेलो आहे. तर आपण आता ह्या डोंगरावर जाणार आहे. बघू शकता उगमस्थान कसलं. तर आपल्याला आता भगवान भाऊ थोडीशी माहिती देत आहेत. भगवान भाऊ बघू शकतात. हां, केम पर्वत आहे. केम पर्वताचं उगम इथून गिरणा नदीचं उगमस्थान इथून स्टार्ट होत आहे. तर चला आपण आता समोरचं त्या डोंगरावर बघू शकतात. खूप गर्दी आहे. आता एवढं लांबून दिसणार नाही आपल्याला, तर आपण थोडं जवळ जाऊ आणि बघू. खूप गर्दी आहे. इकडनं पण चढतात लोक वरती आणि ह्या साईडने पण जातात बघू शकतात. म्हणजे लांब आहे खूप. तर आपण जवळ जाऊ थोडं आणि मग बघू गर्दी किती आहे. तर चला जाऊ आपण आता. तर बघा आता इथून मेन आपली चढाई सुरुवात झालेली आहे. इथे दुकानं आहे लावलेली. तर आता इथून चढायला सुरुवात आहे. तर इथून आपण आता वरती चढणार आहे हळूहळू. आवाज दे रे भैया थोडा. तर बघा आता इथे शेवट आहे आणि इथून हा रस्ता चालू होता इथून चढायला. थेट वरती जाणार आहे. हां, हे बघा मित्र कंपनी समोर. हां, चालले आता ते पण आमच्या सोबत चढायला. बघा रस्ता कसा आहे बघा. केमच्या यात्रेचा रस्ता बघा कसा आहे. पण पहिल्यांदा आलो आहे. हे बघा असा रस्ता आहे. तर मंडळी दम लागला आहे. आपला एकदम साधा रस्ता आहे बघू शकतात. आता बाकीचे खाली येत आहेत आणि आपण आता जाऊ राहिलो वरती. उद्या संध्याकाळपर्यंत पोहोचू आपण खाली. तर बघा कसा रस्ता आहे. तर बघा अजून हा एक टप्पा राहिलेला वरती, तिथपर्यंत जायचं आहे. आपण पहिल्यांदा आलोय बघा. फुगे बघा. तर आपण पहिल्यांदा आलोय यात्रेला आणि पहिला आपला अनुभव आहे या यात्रेचा. पूर्ण खालून आलो आपण. हे बघा तिकडनं वरती आलो आपण. बाकीचे तिकडनं जात आहेत, आपण इकडनं. हां बघा समोर भगवान आहे. तर बघा घाम बघा मला किती आलं. अरे बापरे, खतरनाक हाऊस झाली. हां नाही पण नॉनस्टॉप चढलो, कुठेही थांबलो नाही, काही नाही. आणि नॉनस्टॉप चढतच आलो. पण भगवानने चॅलेंज केलं माझ्या सांगा की भगवान म्हणतो तू चढू शकत नाही. म्हटलं ठीक आहे प्रयत्न. पण आलो आपण आता वरती खूप गर्दी बघू शकतो खालच्यापेक्षा. तर चला आपण आता मंदिराकडे जाऊ. मस्त अशी तयार झालेली आहे. तर बघा मंडळी आपण घेतलेली आता एक प्लेट आणि टेस्ट करून बघणार आहे आता भगवान कशी झाली. कशी आहे? एक नंबर आहे ना. तर बघा या हॉटेलला आम्ही घेतली आहे. भाऊ निघाले केमवर तुला फोन करी. चल जाऊ दे, फोन सोडली काही करा. किती पेपाण्यांचा आवाज बघा, खतरनाक आवाज. काय बरोबर करा. तर बघा भगवान कसा डान्स करतो इथं. मस्त गाणे लावले
आणि बास्केट बघा किती छान आहे, छोटीशी आहे पण एकदम छान वाजू राहिली. बघू शकता जरा बघा कसं आहे. बघा इकडचं जरा, इकडनं पण लोक येत आहेत. म्हणजे आम्ही त्या साईडने आलो, इकडनं पण बाकीचे लोक येऊ राहिले बघा. इकडे जे जिकडे गावं असतील त्या गावामध्ये. आणि आपल्याला परत इथून आता त्या डोंगरावर जायचं परत समोर. तर भगवान माझा फोटो घेऊन राहिला. घे हां. तर भगवान माझा फोटो घेतोय. घेतला का? इतका टाईम बघा किती टाईम लागतो. तर चला आपल्या त्या डोंगरावर वरती जायचं परत अजून. तर वेळ लागेल आता वरती जायला परत, कारण बरंच वरती आहे अजून. बघा मंडळी, यात्राची नजारा बघा किती खतरनाक आहे खाली. बघा भगवान रिवर्स चढतो डोंगर. थोडासा डोंगर असेल पण विचार करा मंडळी, कुठून आलो आम्ही. बापरे, तिथून असा चढत इथं आलो. परत इथून वरती जायचं आहे बघा. तर बघा आपण आता वरच्या टप्प्यावर आलोय. इथे एक टप्पा आहे, इथंपर्यंत आलोय. अजून वरती आहे. चला, भगवान मला आवाज देऊ राहिला. त्याला म्हटलं थोडंसं हळूहळू चल बाबा, कारण खूप दम लागतोय. पायामध्ये घालायचे बुट, हातामध्ये घेऊन चालली मुलगी. तर आपण एक टप्पा पार केला आणि त्याचं छान पद्धतीने असं देवस्थान बघू शकतो. इथे बाबा आहे समोर. सगळे असे एक मिनिट ताई बघा, सगळे असं छान पद्धतीने दर्शन घेतात बघा सगळे. तर बघा आता भगवान पण दर्शन घेतोय बघू शकतो. माझ्या व्हॉट्सअप पण घेऊन घेतली, फक्त पुढे केम. तर बघा दर्शनासाठी एवढी लाईन लागलेली आहे. तर आपण आता शेवटला जाऊन उभी राहू, दर्शन घेऊ. चला ऐकून नंबर लावा. आपल्या देशगावच्या मित्र कंपनी भेटली आहे, थोडे साहेब आहे करा ना. हा आता बघा हे केमच्या यात्रेला आले भाऊचे मित्र कंपनी. आणि चला बाळा, चला चला चालते. चला या चल पड. चला या दोन या दर्शनाला या. दादा काय नाव आपलं? अंबादास गांगोडे. तर अंबादास गांगुडे भाऊ आहे. आणि इकडे दादा तुमचं? तुकाराम गांगुर्डे. तुकाराम गांगुर्डे. आणि पुंडलिक सकाराम. पुंडलिक सकाराम गांगुडे आहे. आणि हे सगळे पुजारी केमाई माताचं. लक्ष्मी माता. हां, केमाई माता आणि लक्ष्मी माता. तर यांची आपण थोडीशी माहिती घेऊ यांच्याकडनं. चला. तर चला आपण थोडी माहिती घेऊ यांच्याकडनं. आणि नमस्कार. डांगराळा ग्रामपंचायत केमई माता यात्रा लक्ष्मीपूजनच्या दिवशी पहिला दिवस. दुसऱ्या दिवशी फुलयात्रा. आपली गिरजा माता केंबापासून उगम पावली. एक पार नार पार केंबापासून उगम पावलेले आहेत. आपले मंदिर डांगराळा ग्रामपंचायतनी बांधले. थोडंफार गायडन्स पाहिजे ना, माहिती पाहिजे ना. केमडोंगर लक्ष्मी माताचा ठाण आहे इथे. म्हणजे पिढून पिढी म्हणजे आता 7-8 पिढ्या गेल्या. आजी पणजी काय असून असं सगळ्या गेल्या आमच्या पिढ्या. असे आम्ही ही परंपरा आमची पूजापत्री चालू आहे. असं बाबा जर इथं मेन स्थान आहे तर मंदिर तिकडे का बांधलंय?
मंदिर हा. इथे माणसाला म्हणजे थोडीशी जागा कमी पडली ना, त्याच्यामुळे थोडंसं आम्ही साईडला बांधलं. इथे सगळी पब्लिक माती माया पाहिजे असं. जागा मागत होती, दुसरं नाही काय असं. धन्यवाद. तर आपल्याला गावकऱ्यांनी नारळ दिलेले आहे, त्यांचं खूप खूप आभार मानतो मी आणि त्यांचं मनापासून मी आभार मानतो. नमस्कार. प्रथमतः चॅनलवाल्यांचे आम्ही डांगळा ग्रामपंचायतच्या सर्व आमच्या कमिटीतर्फे तुमच्या मनापासून आभार. या ठिकाणी सुरगाण तालुक्यामध्ये ग्रुप ग्रामपंचायत डांगराळे त्यांच्या संयुक्त विद्यमाने रूढी परंपरेनुसार चालत आलेल्या ह्या केम डोंगराची यात्रा उत्सव या ठिकाणी प्रत्येक वर्षी 2-3 दिवस ही यात्रा भरत असते. आज दीपावलीचा दिवस, आज ही फुल यात्रा. आणि सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी या मातेचं वैशिष्ट्य असं आहे, लाखो संख्येने भाविक यात्रेनिमित्ताने, परंतु कोणाली दुखापत किंवा कोणाली अडीअडचणी मोठमोठे खूप लांबून दुरून या ठिकाणी येतात आणि त्यांच्या भावना काय असतात त्या वर्षोनवर्षी त्यांच्या भावना पूर्ण होत असल्या कारणाने भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करत असतात. आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी तरुणांची वयोवृद्धांची खूप मोठ्या प्रमाणात अशी गर्दी पाहावायची या ठिकाणी मिळत असते. आणि जे आमचे डांगळा ग्रामपंचायत जे सर्व जे आमची जी कमिटी अति डोळ्यामध्ये तेल घालून एकदम कोटेकारपणाने या ठिकाणी यात्रेचं नियोजन करून आणि पार पाडण्याचा प्रयत्न करत असतात. असे या ठिकाणी आमच्या केम डोंगराचं वैशिष्ट्य आहे. यात्रा कधीपासून भरते काय सांगाल आपण? यात्रा पिढून पिढ्या आम्हाला सुद्धा आठवत नाही, खूप चालत आलेली ही यात्रा. तर बघा, आपण जाताना तिकडनं गेलो होतो सकाळी आणि आता वाजले किती, 5 वाजले. बघू शकता 5 वाजले. आणि बघा हा रस्ता बघा किती खतरनाक आहे. आता उतरताना आम्ही ह्या रस्त्याने उतरतोय. बापरे, एकदमच टफ आहे. तर बघा आपण आता खाली उतरतोय आणि ही बघा किती खतरनाक खाई आहे इथं. एकदम शेजारी इथून पाय घसरला तर डायरेक्ट खाली. बघा कसा नजारा आहे, बघू शकता तुम्ही. हां बघा. तर बघा इथं आता किती गर्दी झालेली बघू शकतात. आणि आम्ही आता आलो दर्शन वगैरे घेऊन व्यवस्थित. समोर आपले भगवान भाऊ आहे. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चला बाय बाय, भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये.